हॅलो वनिकर्स, माझ्यासोबत आहेत आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार, सोबत आहे विजयभाऊ पिदुरकर. सर, तुम्ही धूळ प्रदूषण पाहायला या एरियामध्ये आलात, कारण आपला एरिया एकच आहे चंद्रपूर यवतमाळचा. तर काय तुम्हाला एकंदरीत सर परिस्थिती दिसली आणि शेतकऱ्यांना कशा प्रकारे दिलासा मिळेल सर? हे साधारणतः परिस्थिती वाईट आहे. कोळसा खाणीतून कोळसा काढणे एवढा एक मात्र डब्ल्यूसीएलचं लक्ष आणि उद्दिष्ट आहे. यातून होणारं शेतकऱ्यांचं नुकसान, जी उपजाऊ भूमी आहे त्याची उत्पादकता कमी होणे, यासोबत या डस्टच्या कारणाने होणारे आजार, जे आनंदी जीवन आहे त्या आजारी जीवनामध्ये जे बदलतं, याला डब्ल्यूसीएल कारणीभूत आहे. अनेक ठिकाणी कापूस हा पांढरा आहे हे विसरावं अशा पद्धतीची डस्ट कापसावर बसते आणि मग तो कापसाचा दर्जा योग्य नसल्याने त्याला भाव मिळत नाही. या संदर्भात मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती केली होती, जेव्हा श्री विजय पिदुरकर, संजीव रेड्डी, दीपक मत्ते आणि इकडचे काही लोक आलेत आणि ते म्हणालेत की असं असं नुकसान होतं. मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती केली, पत्र दिलं. त्या पत्रावर त्यांनी रिमार्क केलं आणि एक समिती तयार झाली. आज माननीय सन्माननीय विकास खारगेजी त्या समितीचे प्रमुख म्हणून इथं आले आहे आणि या समितीच्या माध्यमातून काही प्रमुख गोष्टीवर शासनाच्या वतीने योग्य असे कायदे, नियम, उपनियम करण्याच्या दृष्टीने ही समिती सुधारणा सुचवणार आहे. समिती अभ्यास गट हा शिफारशी करणार आहे. मी आता लोकसभेच्या अध्यक्षांनाही भेटलो. या संदर्भातली पिटिशन मी माननीय लोकसभा अध्यक्षांनाही देणार आहे. लोकसभेच्या नियमामध्ये सर्वसामान्य लोक जे संसदेत खासदार म्हणून जाऊ शकत नाही, त्यांनाही संसदेचा एक नियम पिटिशन देण्यासाठी अनुमती देतो, अधिकार देतो. मी लोकसभा अध्यक्षांना भेटलो. पिटिशन कमिटीचे चेअरमन आहे CP जोशी यांनाही विनंती केली आणि भविष्यामध्ये या भागामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये काही कार्यकर्त्यांच्या माध्यमातून गावनिहाय मॅपिंग करत त्या गावाचे प्रश्न, विविध प्रकारच्या प्रदूषणाने होणारे दुष्परिणाम, त्याचे नकारात्मक परिणाम, यासोबत गावातल्या जमिनीच्या भावाबद्दल माननीय मुख्यमंत्र्यांना भेटलो, माननीय किसन रेड्डींना भेटलो आणि आता आपण मागणी केली आहे की जमिनीचा भाव हा या अगोदर 6 लक्ष रुपये पडीत जमिनीला एकरी दिला जायचा, 8 लक्ष कोरडवाहूला आणि 10 लक्ष सिंचित. आता आपण 30 लक्ष हा नुकसान भरपाई मागितली आहे. ज्या पद्धतीने महागाई वाढली, जमिनीचे भाव वाढले, 30 लक्ष मिनिमम दिलं पाहिजे, हा त्यामागची भूमिका आहे. आणि त्यासाठी ही जी मिनिमम भूमिका घेऊन आता मुख्यमंत्र्यांना जेव्हा मी भेटलो, त्यांनी आदेश दिले अतिरिक्त मुख्य सचिवांना की ताबडतोब केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवावा आणि किसन रेड्डी साहेबांनी मला शब्द दिला आहे की प्रस्ताव आल्यावर आम्ही सकारात्मक विचार निश्चित करू. सर, खारगे साहेबांसोबत तुम्ही काम केलेलं आहे, मागील म्हणजे 5 वर्ष तुम्ही काम केलेलं आहे सर. तर त्यांचा या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे आणि तुमचं आणि त्यांचं मॅचिंग कसं होत आहे सर? म्हणजे सगळ्या गोष्टी मिळून आल्या पाहिजे. नाही, आमचं मॅचिंग तर चांगलंच आहे. आम्ही वन विभागात एवढी कामं केली. आम्ही सांस्कृतिक कार्य विभागात राज्यगीत असेल, अफजलखानाच्या कबरीचं अतिक्रमण हटवण्याचा विषय असेल, वाघनख आणण्याचा विषय असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू पाकिस्तानच्या सीमेवर कूपवाड्याला लावण्याचा निर्णय असेल, श्री शैगमगा छत्रपती शिवाजी महाराजांचं ध्यान मंदिर करण्याचा निर्णय असेल, राज्याभिषेक सोहळा असेल, अमृत महोत्सवी वर्ष असेल, आम्ही दोघांनी मिळून उत्तम पद्धतीने पूर्ण केला. आणि या समितीमध्ये विकास खारगे साहेब असावे हा माझा आग्रह यासाठीच होतोय की एक अतिशय गुणवान, कार्यक्षम, प्रामाणिक अधिकारी म्हणून खारगेचा मला परिचय आहे. अतिशय उत्तम अधिकारी, दुर्मिळ अधिकारी, आणि म्हणून त्यांच्या माध्यमातून आता ही समिती काम करून अहवाल देईल आणि मला विश्वास आहे त्यांचा अहवाल आल्यावर विधानसभेत मी आपली बॅटिंग करेन. सर, लोक तुम्हाला भेटतायत इथं आणि आपल्या समस्या सांगत आहेत सर, कारण खूप विकट समस्या आहेत. तर आज इतके लोक आहेत, समिती सुद्धा तुमच्यासोबत आहे, त्यांना काय तुम्ही ठोस आश्वासन द्याल की सर त्यांच्या डोळ्यातील अश्रू आता पुसले जातील? निश्चितपणे मला स्वतःला व्यक्तिगत रीतीने वाटतं की संघर्ष करणाऱ्याच्या पाठीशी सारा देवाचा सारा संसार उभा राहतो. आजपर्यंत मी एवढी कामं त्याच माध्यमातून केली. गोंडवाना विद्यापीठ असेल, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं नागपूर विद्यापीठाला नाव देणं असेल, किंवा 98 मध्ये खनिज संदर्भात खनिज मंत्रालय करण्याचा विषय असेल, जीवनदायी योजना निर्माण 98 मध्ये करण्याचा विषय असेल, विधिमंडळात मी इतके विषय मांडलेत की त्या विषयाला निश्चितपणे आपण न्याय प्राप्त केला. मला वाटतं की याही विषयाच्या मागे अगोदर मी खासदार महोदयांचं हे काम आहे म्हणून मी लक्ष देत नव्हतो, पण आता निश्चितपणे जनतेची जेव्हा मागणी आहे तेव्हा लक्ष देण्याचा निर्णय केला.
सर संजीव रेड्डी बोतकुरवार विजूभाऊ पिदुरकर तुमच्याकडे कशा प्रकारचा पाठपुरावा करत असतात, कारण त्यांचा स्वभावच आहे पाठपुरावा करणं आणि त्याच्या मागे लागून काम करून घेणं. निश्चितपणे हे दोघेही प्रचंड पाठपुरावा करतात आणि नेहमी फोनवर बोलतात. एखादी गोष्ट असेल मधातही काही गोष्टींच्या बद्दल संजीव रेड्डीजी येऊन गेले, शाळेच्या बाबतीत विजय पिदुरकर आणि संजीव रेड्डी येऊन गेले, काही नोकरीचे प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न आहे CMD कडे फोन करायला माझ्याकडे आले. तर साधारणतः जे जे विषय इथं उपस्थित होतात त्या विषयावरती येऊन भेटतात आणि मीही माझ्या परीने जेवढं शक्य आहे तेवढी त्यांना मदत करण्याचा प्रयत्न माझा राहिला आहे. तर सुधीरभाऊ मुनगंटीवार समितीसोबत इथं आलेले आहेत व त्यांनी आश्वासन दिलं आहे की गावकऱ्यांच्या समस्या WCLच्या समस्या ज्या त्यांना उद्भवत आहे त्या ते नक्की दूर करतील आणि खारगे साहेबांच्या समितीवर त्यांना पूर्ण विश्वास आहे. सर खूप खूप धन्यवाद. थँक्यू.